एकदम जवाहर कॉलनी संभाजीनगर। काल शहरामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली, काय सांगाल? सभेला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स होता आणि बाकी अदर समाजाच्या म्हणजे अदर सभा झाल्या तिथं तरी लोकांनी विकत पैसे देऊन माणसं जमा केले होते। इथे तशा काही गरज नाही पडली इथं त्यांना आणि सगळे स्वखुशीने साहेबांसाठी आले ते उद्धव। हो होतो। काय सांगाल मग जनतेच्या मनातला खासदार कोण असेल? सध्या तरी चंद्रकांत खैरे साहेबांचा बद्दल सगळ्यांचा विचार चालू आहे। चंद्रकांत खैरे साहेब आता सध्या तर आम्ही संविधान बचावासाठी तर आम्ही खैरे साहेबच धरू। त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांचं चिन्ह कुठलं आहे? मशाल। जनतेचे सर्व प्रश्न सोडत तुम्हाला पूर्ण विश्वास आहे? हो, या अगोदर त्यांनी भरपूर कामं केली। ज्यावेळेस संभाजीनगर डेव्हलपमेंटची सुरुवात त्यांच्यापासूनच झाली आणि यानंतर आताही करतीलच ते। काल उद्धव ठाकरे साहेब यांची सभा झालेली आहे, त्याच्याबद्दल काय तुम्हाला काय? आमचं सीट 100% निघतं हो आपलं खैरे साहेब 100, उद्धव बाळासाहेब ठाकरे। सभा कशी झाली? काय तुम्ही होते का सभेला? हा सभेला होतो ना सर। कशी झाली? छान झाली, रिस्पॉन्स छान भेटला। ग्रामीणमध्ये पण रिस्पॉन्स छान चालू आहे। कार्यकर्ते झटत आहे, कार्यकर्ते चालू आहे। मग आता सध्याचे खासदार कोण असतील तुम्हाला काय वाटतं? आम्हाला 100% वाटतं की खैरे साहेब असते। खैरे साहेबच का बरं? दुसरे पण आहे ना, जलील आहे, भुमरे आहे, बाकी सगळे आहेत। नाही काय झालं सर, पहिली गोष्ट जलील जेव्हा म्हणतो तर आमच्याकडे कोणता विकास आहे, कोणतं पाणी आहे आमच्याकडे पाणी नाही। मग 1100 रुपयाला ड्राम भरतो आम्ही एक, आम्ही प्रत्येक ठिकाणी तोच भरतो ना आम्हाला। हां, इम्तियाज जलील 5 वर्ष खासदार होते, तर आपल्या भागात आले का कधीकडे? नाही, आम्ही फक्त त्या बॅनरवरती बघितलं होतं, कुठंतरी कराडा परत गेलो तेव्हा त्यावेळेस बघितलं होतं आम्ही। चेहरा पण बघितला नाही त्या माणसाला। आणि हे जे खैरे साहेब जे ते धार्मिक माणूस आहे, दुसरे जे ते दारूवाले नको आहे आम्हाला मंदिरवाले पाहिजे, दारूवाले नको आहे आम्हाला। तर आता खैरे साहेब निवडून आल्यावर सगळे प्रश्न सोडतील असं वाटतं का तुम्हाला? 100% सोडणार आहे। याच्या पहिले बी अगोदर सोडले ना, पण हे बी तर BJPच्या काळामध्ये जेवढे समांतर वगैरे जे आणले होते। नुकतीच छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा संपन्न झालेली आहे, काय वाटतं त्याच्याबद्दल? काय प्रतिक्रिया? काल माननीय कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची प्रचंड संख्येने अशी जी सभा झालेली आहे, खरं जी सभा आहे ती फक्त एकनिष्ठ शिवसैनिक यांची सभा होती। जेणेकरून 500 रुपये रोजाना नेलेले कोणीच नव्हते। ज्यांची निष्ठा उद्धव साहेबांना खूप मानणारे आहे, ज्यांचं उद्धव साहेबांवर खूप प्रेम आहे, असेच लोक तिथं पाहायला मिळाले। सभेला तुम्ही होते का उपस्थित? हो, सभेला मी होते। कसा रिस्पॉन्स सभेला? काय प्रतिसाद होता चांगला? हो, खूप प्रतिसाद आहे आणि सध्या ह्या गद्दार लोकांनी जे उद्धव साहेबांच्या पाठी जो खंजर खुपसलेला आहे, तर सर्वसामान्य जनतेला सुद्धा उद्धव साहेबाबद्दलची जी आपुलकी आहे ती यावेळेस येणाऱ्या काळात निश्चितच उद्धव साहेबांचं महाआघाडीचं सरकार येणार आहे। सध्या खासदार कोण होईल असं तुम्हाला वाटतं? सध्या खासदार आमचे चंद्रकांत खैरे साहेबच झाले पाहिजे। 100 ने 110% खैरे साहेबच होतील। ओके। माझं नाव राजेश मोहिते आहे। कुठं का आपण? मी इथलंच आहे, शिवाजीनगरचा प्रॉपर। काय सांगाल, काल मराठवाडा सांस्कृतिक मैदान या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा झाली, त्या सभेला कसा प्रतिसाद होता? नाही, सभेला प्रतिसाद कसा होता हे मी माझ्या कामात होतो, पण सांगायचा उद्देश असा की बाबा सध्या भुमरे साहेबच हे खासदार आम्हाला हवे। त्यांचं कार्य ठीक आहे, चांगलं आहे। अच्छा, त्यांना निवडून आणण्यासाठी चिन्ह कुठलं आहे त्यांचं? धनुष्यबाण। तुमचे जे काही समस्या आहेत ते सोडवतील, पूर्ण विश्वास आहे तुम्हाला? जरूर सोडतील, कारण आमच्याकडं। कुठून आता? शिवाजीनगर। काल शहरामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली, काय सांगाल सभेबद्दल? सभा नाही पाहिली सर मी, ऑनलाईन बघितलं? नाही, सभेला जातच नाही मी कोणी। अच्छा, कारण की सभेचे आश्वासन म्हणजे असं आहे की उन्हाळ्यात पडणार पाऊस येतो, काही खरं नसतं। अच्छा, तर काय सांगाल जनतेचा खासदार कोण असेल? आता आम्ही तरी इथले नाहीत, पण आम्ही आता मागच्या 5 वर्षापासून इथे राहतो। आय थिंक इम्तियाज जलील इज बेस्ट फॉर दिस सिटी। येस, इम्तियाज जलीलच का? इम्तियाज जलील हे एक व्यक्तिमत्व जे असं अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, संसदेमध्ये बोलतं, संसदेमध्ये प्रेझेंट राहतं, त्यांच्या प्रेझेन्सी किंवा संसदेमध्ये जे काही क्वेश्चन्स असतात ते अराईज करतात जास्त प्रमाणामध्ये। सो दॅट्स वाय इम्तियाज जलील इज गुड फॉर बेटर दॅन दिस 2 मेंबर्स आय थिंक। इम्तियाज जलील यांना निवडून आणण्यासाठी चिन्ह कुठलं आहे? काईट, पतंग। काय
काय सांगाल जनतेचा खासदार कोण असेल? सध्या खासदार तर आपले तीनही टपमध्ये जे उद्धव ठाकरे ते सध्या आघाडीवर राहतील असे एक अंदाज आहे. मग काल ठाकरे यांची सभा झाली, हां. त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? सभा वगैरे त्यांनी ऐकली नाही त्याच्यामध्ये काय. टीव्हीवर वगैरे आणि टी व्हीवर हे बघतो ना, त्यासाठी ते पब्लिकचं बरोबर प्रोत्साहन करणार. पब्लिक त्यांच्या मागच आहे सध्या. का तर हे बंडखोरी असं पळापळी हे सगळं राजकारण विस्कळीत झालं ना. त्यासाठी पब्लिकनं काय ठाम मतदान घेतलं तर खरा जे आपला नेता आहे, खरी जी शिवसेना आहे जुनी, त्यांच्या मागच जास्त असणार आहे त्याच्यामध्ये. मग कोण यायला हवा? तर उद्धव सरकारच येणार त्याच्यामध्ये. राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची सीटं जास्त येणार त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये. त्यांना निवडून येण्यासाठी कुठलं चिन्ह आहेत सध्या? हे मशाल आहे ना यांची उद्धव ठाकरेची.